काय माहिती चारा नाही का पाणी नाही। बाई बोलू का काही? नाव तुझं आशा आहे पण पदरी कायम निराशा आहे बघ। घरात मुलाबाळांचा पत्ता नाही, हातामध्ये तुझ्या सत्ता नाही बघ। खरंय बाबा खरंय, पण मला तुमचा आवाज कुठंतरी ऐकल्यासारखा वाटतो। हा आवाज माझा टीव्हीवर कार्यक्रम चालू असतात ना, त्याच्यामुळे ऐकला असेल बाई। असं तसं काय असं बाई रोज रात्री नवऱ्याला जीव लावतीस, सकाळी उठून अंगावर धावतीस। बाई सासर तुझं तसं गुणाचं आहे। सांग बरं द वरून नाव कोणाचं आहे? दवरू? अहो हा माझ्या नवऱ्याच आहे की, दामोदरराव। बाई रोज रात्री अशी लाजली असतीस तर नवऱ्याची मौत झाली असती, घरामध्ये लहान लहान मुलांची फौज आली असती। ते आमच्या नवऱ्याला सांगा ना, रोज असतं टाईट, मग कशी होईन फाईट? वाईट, लय वाईट। त्याच्या अवगुणावर जाऊ नको बाई, तुझा नवरा गुणाची खाण आहे बाई। खान कशाची? साऱ्या दुनियाची घाण आहे म्हणा ना। सकाळपासून कुठं उलातलंय काय माहित, अजून पत्ता नाही त्याचा। अगं नवरा तुझा हिमालयात गेलाय, तुझ्या नशिबी संन्यास आलाय बाई। तुझा नवरा संन्यासी झालाय आणि तू कायदेशीर झाली बाई। अरे माझ्या कर्मा, अव कुठे गेले अरे देवा, शेवटचं बघायचं राहून गेलं ना, कुठे गेले? बाई तुझा नवरा हाय अजून, हा तो काही जग सोडून गेलेला नाही। अहो म्हणजे दाना ना येणार ना बाई, तुझा नवरा 100% घरी येणार। म्हातारा झाला ना तो घरीच येणार आहे बाई। मग काय उपयोग? असं बोलू नये बाई। तुझा नवऱ्यासारखा पुण्यात्मा पूर्ण त्रिखंडात जरी फिरलं तरी असा पुण्यात्मा माणूस शोधून सापडायचा नाही बाई। महाराज बाई तू दररोज त्याचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून एक एक घोट पिलं पाहिजेस बाई। महाराज तुम्ही काय बोलतात मला काही कळना बघा। एवढा वाया गेलेला माणूस अचानक पुण्यात्मा कसा झाला? अगं बाई तुझा नवरा पुण्यात्मा आहे म्हणून तर तो हिमालयात गेलाय बाई। तिथून डायरेक्ट स्वर्गातलं तिकीट आहे आणि तिथं त्याची आज मीटिंग फिक्स झालेली आहे बाई। महाराज मी तुमच्या पाया पडते, वाटलं तर तुमचे पाय धरते, पाय दाबिते, पण माझा नवरा आणून द्याव। एकुलता एक नवरा आहे मला, तेवढाच महाराज। बाई अजिबात नाही खाई, मी तातडीने जातो आणि येत्या 10-20 वर्षात तुझ्या नवऱ्याला पाठवून देतो बाई। 10-20 वर्षांनी? अहो महाराज 10-20 वर्षांनी केसाला मेहंदी लावायची इच्छा सुद्धा मरून जाईल माझी, मग काय उपयोग सांगा बरं? पाठवून देतो बाई 20-1 वर्षात।